नमस्कार, मी स्मिता गुणे. जगाच्या पटलावर गेल्या 4 दिवसात 2 अत्यंत मोठ्या घटना घडल्या, ज्या घटनांनी जगभर खळबळ माजवली. पहिली घटना 4 दिवसांपूर्वी घडली. हमास या संघटनेचा प्रमुख सर्वेसर्वा असलेला याह्या सिनवार याची इस्रायली फौजांनी हत्या घडवून आणली. त्यानंतर लगोलग 2 दिवसांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या चक्क निवासस्थानावर हिजबुल्ला या दहशतवादी गटानं ड्रोन हल्ले केले आणि त्या निवासस्थानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सुदैवानं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्यापैकी कोणीही त्यावेळी त्या निवासस्थानामध्ये नव्हते, त्यामुळे बालंबाल बचावले. जगामध्ये या 2 घटनांनी प्रचंड मोठी खळबळ माजली. याह्या सिनवार हा हमास या संघटनेचा सर्वोच्च नेता होता. अत्यंत कडवा, अत्यंत जहाल असा हा दहशतवादी नेता आपल्या हमास या संघटनेला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालवत होता. 7 ऑक्टोबर 2023 जो दहशतवादी हल्ला इस्रायलवर झाला, 1200 नागरिकांचा त्यामध्ये मृत्यू झाला आणि कित्येक नागरिक ओलीस म्हणून पकडले गेले. हमास संघटनेकडे त्या हल्ल्याचं संपूर्णपणे आखणी आणि तो हल्ला घडवून आणणे यामागे या सिनवारचं नियोजन होतं असं म्हटलं जातं. अशा ह्या अतिशय कडव्या दहशतवादी नेत्याला इस्रायली फौजांनी नेमकेपणाने वेचून त्याची हत्या घडवली आणि त्याला टिपलं. या सिनवार याची त्याच्याशी संबंधित हमास संघटनेशी संबंधित पॅलेस्टाईनी किंवा इराण किंवा अशा सगळ्या या चळवळीला पाठिंबा देणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये, राष्ट्रप्रमुखांमध्ये उडबस असल्याचे व्हिडिओ आपणही कित्येक वेळा बघितले असतील. पाश्चात्य वेशभूषेमध्ये सूटबूटमध्ये वावरणारा याह्या सिनवार अत्यंत मोठ्या अशा सुरक्षा कवचामध्ये नेहमी वावरत होता आणि तरी देखील त्याला नेमकेपणाने वेचून टिपण्यामध्ये, त्याची हत्या घडवण्यामध्ये इस्रायली फौजा यशस्वी झाल्या आणि त्या हत्येचा धक्का या सगळ्या दहशतवादी चळवळीतल्या लोकांना बसला नसेल तरच नवल आणि त्यांना खतपाणी घालणाऱ्या देशांनाही या हत्येचा जबर धक्का बसला. त्याचंच उत्तर म्हणून किंवा त्यावरचा प्रतिहल्ला म्हणून हिजबुल्ला या संघटनेनं, जी लेबनॉनमध्ये जिची पाळंमुळं रुजलेली आहेत, या दहशतवादी संघटनेनं चक्क इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ले केले आणि हे थेट हल्ले इस्रायली सुरक्षा यंत्रणा भेदू शकल्या नाहीत. किंबहुना अशा प्रकारचे हल्ले होत आहेत हे त्यांच्या आयरन डोम सिस्टीमला देखील समजलं नाही आणि इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर सुरक्षेसाठी असलेली अपाचे हेलिकॉप्टर्स देखील ह्या ड्रोनचा मागोवा घेऊ शकली नाहीत. सुदैवानं बेंजामिन नेतन्याहू हे या हल्ल्यातून बचावले. बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान अत्यंत कणखर असे, अत्यंत करारी असे पंतप्रधान म्हणून ओळखले जातात. इस्रायल या देशाच्या सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्या व्यक्तीचं नाव म्हणजे बेंजामिन नेतन्याहू. सुमारे 16 वर्ष त्यांनी ही पंतप्रधान पद भूषवलंय. 96 ते 99 ते सत्तेवर होते. 2009 पासून 2021 पर्यंत पंतप्रधान पदावर बेंजामिन नेतन्याहूंचा मोठा कार्यकाळ होता आणि आता 2022 पासून पुन्हा ते इस्रायलचं नेतृत्व करतायत आणि 2023 7 ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या इस्रायलवरच्या दुर्दैवी हल्ल्यानंतर इस्रायल जो प्रतिशोध या सगळ्या हत्यांचा आणि या हल्ल्याचा घेतो आहे, त्याचं भक्कम असं नेतृत्व बेंजामिन नेतन्याहू करतायत. त्यांच्या घरावरचा, त्यांच्या निवासस्थानावरचा हल्ला हा संपूर्ण इस्रायलला शॉकमध्ये नेणारा होता.
कारण इस्रायल या देशातील सैन्य, IDF ज्याला आपण म्हणतो ते, मोसादसारखी गुप्तहेर संघटना आणि इस्रायलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्था संघटना ह्या अत्यंत सक्षम आहेत, किंबहुना जगातल्या सर्वात प्रबळ संस्थांपैकी एक आहेत असं मानलं जातं. आणि ह्या सगळ्या संस्थांच्या टेहळणीला, सुरक्षा यंत्रणेला, सुरक्षा कवच भेदून जर थेट इस्रायलच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला होऊ शकतो तर त्या देशातले नागरिक सुरक्षित आहेत की नाही अशी भीती त्या क्षणी सर्वांना वाटून गेली. याचाच परिणाम म्हणून इस्रायली फौजांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर इराणमधील हिजबुल्ला या संघटनेच्या तळांवर, लेबेनॉनमधल्या हिजबुल्लाच्या तळांवर आणि पॅलेस्टाईनमधल्या हमासच्या तळांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर हल्ले कालपासून सुरू केले आहेत. आणि ह्या हल्ल्यांमध्ये कित्येक दहशतवादी तर कित्येक या सगळ्या अतिरेकी संस्थांचे सदस्य तर मृत्युमुखी पडतातच आहेत, पण तेथील निरपराध नागरिकांना देखील या हल्ल्यांना बळी पडावं लागतंय. इस्रायली पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर घोषित करून टाकलं की आता आम्ही मागे पुढे बघणार नाही. हिजबुल्ला याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर देखील, हत्येनंतर देखील नेत्यानाहूंनी असं म्हटलंच होतं की याह्या सिनवारचा मृत्यू ही काही युद्धाची अखेर नाहीये. हे युद्ध तिथपर्यंत चालू राहील जोपर्यंत इस्रायलला विरोध करणारे हे सगळे दहशतवादी गट आणि त्यांच्यातला शेवटचा सदस्य या भूमीवर आहे, त्या भूमीवर आहे, तोपर्यंत त्याला नष्ट केल्याशिवाय, संपवल्याशिवाय हे युद्ध आम्ही थांबवणार नाही आहोत. त्याप्रमाणे नेत्यानाहूंच्या घरावरील हल्ल्यानंतर इस्रायली फौजांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांनी ह्या सगळ्या संघटनांच्या तळांवर आक्रमण सुरू केलंय, त्यांचे तळ जागोजागी उद्ध्वस्त करणं सुरू केलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मोठा देश आहे, इराणसारखा जो ताकदवर देश आहे, ज्याची लष्करी क्षमता फार मोठी आहे, अशा इराणला देखील स्पेअर करायचं नाही, सोडायचं नाही असं इस्रायली फौजांनी ठरवलंय. त्यामुळे इराणमध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले. इराणची शस्त्रसज्जता कशा प्रकारे नष्ट करता येईल ह्या दृष्टीने देखील इस्रायलची युद्ध विमानं, युद्धाची हेलिकॉप्टर्स ही त्या तळांवर हल्ले करू पाहतायत आणि बॉम्ब वर्षावानं अशा प्रकारे त्या तळांचं जास्तीत जास्त नुकसान करता येईल असा प्रयत्न ते करतायत. कारण इराण हिजबुल्लाला मदत करतो, इराण हिजबुल्लाच्या पाठीशी उभा राहतो, इराण हिजबुल्लाला शस्त्र पुरवतो आणि इराण जितका शस्त्रसज्ज तितकी हिजबुल्लाची ताकद मोठी हे इस्रायलला माहिती आहे. म्हणून इस्रायलने केवळ हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना ठार मारणे एवढे सीमित उद्दिष्ट समोर ठेवलेलं नाही, तर त्यांना पाठीशी घालणारा इराण आणि इराणची शस्त्रसज्जता इतकंच नाही, तर असं म्हटलं जातंय की इराणचे राष्ट्राध्यक्ष अयातुल्लाह खामेनेई हे देखील इस्रायली सैन्याच्या निशाणावर आहेत. नुकताच अगदी काही तासांपूर्वी इराणच्या क्षेपणास्त्र विरोधी रडारवर देखील मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ला, क्षेपणास्त्र हल्ला इस्रायलकडून करण्यात आला आणि या क्षेपणास्त्र विरोधी रडारचं इराणच्या तळावरचं मोठं नुकसान घडवण्यात इस्रायल यशस्वी झालाय असं म्हटलं जातं. इस्रायलने लेबेनॉनमध्ये अत्यंत घातक अशा कारवाया सुरू केल्या आहेत, बेचिराख करून टाकायला सुरुवात केली आहे तिथले हमास आणि हिजबुल्लाहचे तळ. पॅलेस्टाईनमध्ये तर जवळपास त्यांनी हमासचा खात्मा करत आणला आहे आणि आता इराण ह्या त्यांच्या नव्या टार्गेटवर ते तुटून पडताना आपल्याला दिसत आहेत. हिजबुल्लाह देखील त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सगळ्या शस्त्रांनिशी इस्रायलवर हल्ले करत आहे. इस्रायलच्याही काही भागांमध्ये क्षेपणास्त्र येऊन पडत आहेत आणि इस्रायलच्याही काही भागांमधून आपल्याला आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. ह्या दोन्ही पक्षांमधलं, या दोन्ही एकमेकांशी शत्रुत्वाचं टोक गाठलेल्या गटांमधलं, देशांमधलं हे सगळं युद्ध
नेमकं अतिशय परमोच्च अशा घातक बिंदूवर येऊन पोचलेलं आपल्याला दिसतंय. आणि आता ह्या घातक बिंदूवर नेमकं काय काय घडेल याचा अंदाज कोणालाही सांगता येत नाही. आणि ह्या युद्धामध्ये इतर कुठले कुठले देश उड्या घेतील हे देखील सांगता येत नाही. इस्रायलला अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा भक्कम पाठिंबा आहे. तसंच पॅलेस्टाईन, हमास, हिजबुल्ला ह्या दहशतवादी देशाला आणि गटांना इराणसारख्या मोठ्या देशाबरोबर इतरही अनेक देशांचा पाठिंबा आहे. काही उघड आणि काही छुपा पाठिंबा आत्तापर्यंत आपल्याला दिसलेला आहे. आणि त्यामुळे या सर्व देशांमधल्या मानवी जीवनाला फार मोठी हानी पोचते आहे. इकडे हे ह्यांचं युद्ध मोठ्या प्रमाणावर आता घातक वळण घेऊन कार्यरत झालेलं आहे, स्फोटक वळणावर येऊन पोचलेलं आहे. त्याचबरोबर तिकडे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी देखील युक्रेनच्या विरोधामध्ये नव्याने आम्ही एक आघाडी उघडत आहोत असं घोषित करून टाकलंय. आणि युक्रेन रशिया यांच्यामध्ये काही काळ मंदावलेली धुमश्चक्री पुन्हा एकदा सुरू होते की काय असं वाटू लागलेलं आहे. त्याचबरोबर इकडे भारत आणि कॅनडा यांच्यामधले ताणलेले संबंध आता अगदी परमोच्च बिंदूवर ते देखील येऊन पोचलेले आहेत. भारतानं आपले उच्चायुक्त कॅनडामधले संजय कुमार वर्मा आणि त्यांच्याबरोबर इतर 5 अधिकाऱ्यांना परत तर बोलवलंच आहे, पण कॅनडाच्या 6 अधिकाऱ्यांना देखील देश सोडून जायला सांगितलंय. वाटलं होतं की कॅनडाचे पंतप्रधान यानंतर पुनर्विचार करतील, आपल्या खालिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालण्याविषयी पुनर्विचार करतील, पण तसं होताना दिसत नाहीये. त्या उलट कॅनडाचे पंतप्रधान हे आमच्या देशातील निज्जरच्या हत्येमागे तुमच्या उच्चायुक्तांचा आणि काही अधिकाऱ्यांचा हात आहे असं पुन्हा अगदी कालपर्यंत आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर म्हणतायत. ते त्यांच्या विधानापासून मागे हटायला तयार नाहीत. कॅनडा खालिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालण्याचं काम थांबवायला तयार नाहीये. आणि मग आता हे भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध ताणलेल्या स्थितीतून पुढे काय वळणावर जाऊन पोचतील याचा अंदाज आपल्याला आत्ता तरी करता येत नाहीये. पण भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, भारताची भूमिका स्पष्ट केली आहे की भारतीय अधिकाऱ्यांचा निज्जर आणि इतर अतिरेक्यांच्या कॅनडामधील हत्येमध्ये जर संबंध आहे असं कॅनडाचं म्हणणं असेल तर त्यांनी तसे ठोस पुरावे भारताकडे दिले पाहिजेत. आणि ते पुरावे जोपर्यंत ते देत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचे कोणतेही आरोप भारत स्वीकारू शकत नाही. पण आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना कॅनडामध्ये धोका पोहोचू शकतो म्हणून आम्ही त्यांना परत बोलवतोय आणि तुमचेही अधिकारी 6 अधिकारी आमच्या देशातून ताबडतोब निघून जावेत, ही भारताची ठाम भूमिका आहे. भारताने अमेरिकेला देखील स्पष्टपणे सांगितलंय की तुमचंही यामध्ये काही म्हणणं असेल तर त्यासाठी तुम्हाला ठोस पुरावे द्यावे लागतील. पुराव्याशिवाय भारत कोणाशीही या विषयावर कोणतीही चर्चा करणार नाही, कारण आमच्यामधून फुटून निघू पाहणाऱ्या खालिस्तानी चळवळीचे अतिशय वाईट असे परिणाम गेली कित्येक वर्ष आम्ही भोगलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे बेलगाम आणि बेछूट आरोप पुराव्या अभावी आम्ही मान्य करणार नाही, कदापि मान्य करणार नाही. त्यामुळे आता कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडतात त्या राजनैतिक पातळीवरच होतात की आणखीन काही वेगळी रूप या तणावामध्ये आपल्याला दिसतात हे आपल्याला बघावं लागेल. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात जे काय घडलं त्यानंतर बांगलादेश आजही आर्थिक परिस्थितीतून वर आलेला नाही आणि बांगलादेशला भारतानं मदत करावी असं तेथील काही गटांचं म्हणणं आहे. आणि बांगलादेशला मात्र भारताकडून अशी मदत घ्यायची नाहीये असं दिसून येत आहे. मालदीव सारख्या देशानं काही काळापूर्वी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल अतिशय द्वेषपूर्ण अशी शेरेबाजी केली. त्यानंतर भारत आणि मालदीवचे ताणलेले संबंध मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यानंतर
काही प्रमाणात निवळलेत. भारतानं मालदीवला पुन्हा मदत करायला सुरुवात केली आहे. आर्थिक सहकार्य मोठ्या प्रमाणावर मालदीवला देऊ केलंय. भारतीय चलन हे मालदीवमध्ये आता सुरू होत आहे आणि त्यामुळे भारताचे आणि मालदीवचे संबंध काहीसे सौहार्दपूर्ण वातावरणात पुढे जात आहेत. ह्या अशा प्रकारच्या सौहार्दाची अपेक्षा ह्या जगातल्या मोठमोठ्या युद्धांमध्ये सामील असलेल्या किंवा त्यामध्ये गुंतलेल्या ह्या सगळ्या मोठ्या राष्ट्रांकडून बाळगावी, तर तसं सध्याच्या वातावरणात तरी दिसत नाही आहे. ह्या दोन मोठ्या घडामोडी म्हणजे याह्या सिन्वारची हत्या आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घरावर झालेला हल्ला, या दोन मोठ्या घडामोडी, ज्या घडामोडी ह्या ताणलेल्या संबंधांना सौहार्दाकडे नेऊ देतील असं वाटत नाही आहे. जगामध्ये हा असा अत्यंत वेगळ्याच प्रकारचा मानवी जीविताला आणि सगळ्या उपलब्ध संसाधनांना घातक ठरणारा हा सगळा तणाव हा आता नेमक्या कुठल्या वळणावर जाईल ते वेळोवेळी आपण बघत राहू. वेळोवेळी येणाऱ्या व्हिडिओंमधून मी आपल्याशी त्याविषयी निश्चितपणे संवाद करेनच. जर आपल्याला आजचा हा व्हिडिओ आणि ह्या आधीचेही व्हिडिओ आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्सचे देखील नेहमी स्वागतच असेल. तूर्त इतकंच. धन्यवाद.